पूर्ण केली। विदर्भासह राज्यातील विविध भागात पावसाचा जोर कायम आहे। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 123 मिलीमीटर पाऊस झाला असून काही भागात 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। छत्तीसगडमध्ये अधिक पाऊस झाल्यानं भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। इथल्या 700 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून एसडीआरएफचं पथक तैनात करण्यात आलं आहे। जिल्ह्यातले 17 मार्ग बंद झाले आहेत। गडचिरोलीतील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला। भामरागडमधील लाहेरी इथं शेतात अडकलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना बचाव मोहिमेद्वारे सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे। सिरोंचा तालुक्यात 15 गावांना पुराचा वेढा पडला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून गडचिरोली, मुळचेरा आणि सिरोंचा तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे। चंद्रपूर नागपूर महामार्ग जलमय झाला असून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडण्यात आले आहेत। धरणातून 3000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे। अकोला आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 42 बंधारे पाण्याखाली गेली असून राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे आज संध्याकाळी उघडण्यात येणार असून 6129 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये सुमारे 88% जलसाठा झाला आहे। राज्यात सर्वत्र आजपासून 2 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे।